फक्त 3 दिवसात चेहऱ्यावरील सर्व काळे डाग, पिगमेंटेशन, डल स्किनला करा टाटा बाय बाय. कारण मी तुमच्यासाठी असा एक जादुई नुस्खा घेऊन आलेली आहे जो तुम्हाला या सर्व प्रॉब्लेमपासून सुटका देईल आणि चेहरा एकदम काचेसारखा चमकवेल. आजचा नुस्खा आहेच एवढा जबरदस्त की तुमच्या स्किनचे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील. जसं तुम्ही याचा वापर कराल तसे तुमच्या चेहऱ्यावरील जुने काळे डाग, टॅनिंग निघून जायला मदत होईल. स्किनमध्ये 1000 फेशियलसारखा ग्लो येईल. हां मैत्रिणींनो, तुम्ही पार्लरमध्ये जाऊन 10,000चा फेशियल करता त्यापेक्षा जास्त निखार तुम्हाला या फेस पॅकने भेटणार आहे. फक्त 2 स्टेपमध्ये करायचा आहे, अगदी सोप्या घरगुती साहित्यामध्ये, आणि तुमच्या चेहऱ्यावर खूप छान नॅचरल ग्लो येईल. जर तुम्ही या रेमेडीला आठवड्यातून 2दा वापरलं तर तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन होईल गायब, काळे डाग फेड व्हायला मदत होईल. सोबतच वाढत्या वयाचे डाग जसे की फाईन लाईन्स, रिंकल ते पण हळूहळू कमी होतील आणि तुमच्या स्किनला टाईटनिंग इफेक्ट येईल. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. मैत्रिणींनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की ही रेमेडी 2 स्टेपमध्ये होणार आहे. त्यातील आपण पहिली स्टेप पाहूया. आपल्याला लागणार आहे एक चांगलं पिकलेलं टॅमॅटो. आपण स्किनवरील टॅनिंग रिमूव्ह करणार आहोत, त्यासाठी आपल्याला एक पिकलेलं टॅमॅटो लागणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरील जर भरपूर टॅनिंग असेल, टॅन झालेला असेल आणि तुम्हाला भरपूर रेमेड्या ट्राय करून देखील काहीच रिझल्ट भेटत नसेल तर तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा. 100% तुमचे टॅनिंग रिमूव्ह होण्यास मदत होईल. आता आपण एक इथे पिकलेलं टॅमॅटो घेतलेला आहे. आता याला आपण मधून कट करून घ्यायचं आहे. पहा, हे पहा, हे असं मधून कट करून घ्यायचं. चांगलं पिकलेलं टॅमॅटो घ्यायचं आहे. पहा, आणि यातील आपण अर्धा भाग वापरायचा आहे. अर्धा भाग तुम्ही भाजीसाठी वापरला तरीही चालेल. या टॅमॅटोवर असे टॅमॅटो आपल्याला ज्यूसी करून घ्यायचा आहे. तुम्ही या टॅमॅटोवरती हळद किंवा कॉफी पावडर देखील टाकू शकता किंवा असंच वापरलं तरी चालेल. आपला चेहरा स्वच्छ फेस वॉशने धुवायचा आहे. पहा, आणि नंतर हे अर्धा टॅमॅटो असं आपल्या स्किनवरती व्यवस्थित रब करायचा आहे. पहा, चेहरा आपला स्वच्छ फेस वॉशने धुवून असं टॅमॅटो व्यवस्थित रफ करायचा आहे. व्हिडिओमध्ये मी असं दाखवलेलं आहे, असं तुमच्या चेहऱ्यावर टॅमॅटोने मसाज करून घ्यायचे आहे. पहा, जसं की मी सांगितलं, तुम्हाला जर टॅनिंग घालवायची असेल तर यापेक्षा चांगला उपाय तुम्हाला भेटू शकत नाही. टॅमॅटो स्किनला मॉइश्चराईज करायचं देखील काम करते. जर तुमच्या चेहऱ्यावर डाग, धब्बे, पिंपल, पिगमेंटेशन असेल, फक्त टॅमॅटो कट करून तुम्ही तुमच्या फेसवरती असं रगडलं तरी तुमची टॅनिंग आणि पिगमेंटेशन, डाग, धब्बे कमी व्हायला मदत होईल. तुम्ही फक्त असं 2 मिनटं व्यवस्थित टॅमॅटो रगडून घ्यायचा आहे. कमीत कमी 2 मिनटं असं आपल्या चेहऱ्यावरती टॅमॅटो रफ करून घ्यायचा आहे. पहा, आणि हा टमॅटोचा ज्यूस सुकायचा वेट करायचा आहे. हा टमॅटोचा ज्यूस सुकण्यासाठी 4 ते 5 मिनटं लागतात. पहा, हे पहा, टमॅटोचा ज्यूस सुकलेला आहे. डबल तेच टमॅटो घेऊन असं व्यवस्थित रब करायचं आहे. अजून एकदा असं 5 ते 6 मिनटानंतर पहिला टमॅटोचा ज्यूस सुकला ना, नंतर घेऊन असं डबल रब करायचं आहे. पहा, हे पहा, असं 2 मिनटं अजून एकदा मसाज करून घ्यायचे आहे आणि 10 मिनटं आपल्या चेहऱ्यावर असंच राहून द्यायचं आहे. आणि 10 मिनटाने सुकल्यानंतर आपला चेहरा नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. पहा, हे पहा, मी 10 मिनटानंतर वॉश करून घेतलेलं आहे. मैत्रिणींनो, तुमची जर मान काळी पडली असेल किंवा हातपाय काळे पडले असतील तरी देखील हे रेमेडी तुम्ही ट्राय करा. टॅन झाले असेल ते जायला नक्कीच मदत होईल. आपली इथे पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. चला तर आपण दुसरी स्टेप काय करायची आहे ते पाहूया. आता या रेमेडीची सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहा, यामध्ये मी असे इन्ग्रेडियंट वापरलं आहे जे पिंपल ॲक्नेला दूर करायला मदत करते आणि तुमच्या स्किनला टाईटनिंग इफेक्ट द्यायला मदत करते. जे मी इन्ग्रेडियंट वापरलं आहे ते या रेमेडीमधील सगळ्यात स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट आहे. व्हिडिओ केअरफुली वॉच करा. नुस्खा तयार करण्यासाठी मी इथे पहिले इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे बेसन. बेसन आपल्याला इथे 1 चमचा घ्यायचा आहे. पहा,
मैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये तर आपण बेसनचा वापर केलाच पाहिजे, कारण आपल्या चेहऱ्यावर जे एक्सेस ऑइल येते ते बेसन काढून टाकण्यास मदत करते आणि आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यास मदत करते. ॲक्ने पिंपल्सला रिमूव्ह करण्यास मदत करते. तुमच्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर त्याला फेड करायला मदत करते. त्यामुळे इथे आपण बेसनचा वापर केलेला आहे. बेसन आपला रंग उजळवण्यास देखील मदत करते. बेसन आपल्या चेहऱ्याला खूप बेनिफिशियल असते. ज्या मैत्रिणींना बेसन सूट होत नाही त्यांनी चंदन पावडरचा वापर केला तरीही चालेल, क्वांटिटी सेम राहणार आहे. यानंतर आपण यामध्ये 1 चमचा दही घालणार आहोत. दही तुमच्या स्किनला गोरं बनवण्याचे काम करते. लहान बाळांसारखी स्किन सॉफ्ट आणि शायनी बनवते. जर तुमच्या स्किनमध्ये ड्रायनेस असेल तर त्या प्रॉब्लेम सॉल्व करायला दही मदत करते आणि स्किनला हायड्रेट देखील दही करते. तुम्ही दह्याऐवजी दूध देखील इथे वापरू शकता. आणि हे दोन्ही इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही दह्याऐवजी कच्चे दूध वापरले तरीही चालेल. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे किती छान पेस्ट बनते. चला तर आपण पुढचे इन्ग्रेडियंट पाहूया. यानंतर इथे मी हळद घेतलेली आहे. हळद मी पाव चमचा घेतलेली आहे. मी ते कस्तुरी हळदीचा वापर करत आहे. किचनमधली हळद तुम्ही घेत असाल तर एकदम थोडी घ्यायची आहे, नाहीतर आपला फेस नंतर येल्लो पडतो. शक्यतो तुम्ही कस्तुरी हळद किंवा घरी बनवलेली हळद किंवा आंबे हळद किंवा व्हाईट टर्मरिक या हळदीचाच वापर करायचा आहे. किचनमधल्या हळदीमध्ये कलर मिसळलेला असतो, ते आपल्या स्किनसाठी अजिबात चांगले नसते. त्यामुळे तर आपण कस्तुरी हळद, आंबे हळद, व्हाईट टर्मरिक किंवा घरी बनवलेली हळद याचाच वापर करायचा आहे. हे यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही यामध्ये कस्तुरी हळदीचा वापर करा, खूप छान रिझल्ट भेटतो. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. ते आपल्या स्किनवर कोणत्याही प्रकारचे रिॲक्शन होऊन देत नाहीत. त्यामुळे इथे आपण हळदीचा वापर करायचा आहे. कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन आपल्या स्किनमध्ये होऊन देत नाही आणि आपल्या चेहऱ्याला ग्लो द्यायला देखील मदत करते. त्यामुळे इथे आपण हळदीचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये अशा इन्ग्रेडियंटचा वापर करणार आहे जे तुमच्या चेहऱ्यावर किती पण जुने पिगमेंटेशन असेल, काळे डाग पडलेले असतील तर ते दूर करण्यास मदत करणार आहे आणि तुमच्या चेहऱ्याला एक टाईटनिंग इफेक्ट द्यायला देखील मदत करणार आहे. सोबतच तुमच्या चेहऱ्यावर जर ॲक्टिव्ह पिंपल्स, ॲक्ने असतील तर त्याला दूर करण्यास देखील मदत करणार आहे. ते आहे म्हणजे नटमेग म्हणजे जायफळ. हे हे असं दिसतं, एकदम सुपारीसारखं असतं. ह्याला आता आपण ग्रेटरच्या मदतीने ग्रेट करून घ्यायचं आहे. नटमेग म्हणजे जायफळ. जायफळ तर सगळ्यांनाच माहीत आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी 20 ते 25 रुपयाला याचे 4 ते 5 जायफळ भेटतात. ते तुम्ही कोणत्याही किराणा स्टोअरमधनं परचेस करू शकता. एकदा परचेस केलं की याला किती पण दिवस वापरलं तरी हे चालते. याला एकदम थोडं वापरायचं असतं. हे आता नटमेग मी ग्रेट करून घेतलेलं आहे. थोडंसं एकदम घ्यायचं आहे. आणि याला रेमेडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नटमेग सगळ्यांना सूट होत नाही, त्यामुळे हा पॅक बनवल्यानंतर तुम्ही एकदा पॅच टेस्ट नक्की करायची आहे आणि त्यानंतर ही रेमेडी तुमच्या फेसला अप्लाय करायची आहे. तुम्हाला या नटमेगची पावडर देखील ऑनलाईन भेटते, तुम्ही ती वापरली तरीही चालेल. आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. किती छान फेस पॅक आपला बनवून तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हा फेस पॅक घेऊन इक्वली आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचा असे आहे. मानेवरती, गळ्यावरती व्यवस्थित अप्लाय करायचा आहे. तुमचे हातपाय जर काळे पडलेले असतील तर तिथेही वापरायचा आहे. हा उपाय तुम्ही रात्रीच्या टाईमला करायचा आहे, चांगला रिझल्ट भेटतो. या रेमेडीचा वापर केल्यानंतर तुम्ही बिलकुल उन्हात जायचं नाही. जवळजवळ 2 तास तरी तुम्ही उन्हात जायचं नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही याला रात्रीच्या टायमाला वापर करा. जाड लेअर आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे. आणि हा पॅक लावल्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर जळल्यासारखं होत असेल तर लगेच वॉश करून टाकायचे आहे. तुम्हाला नटमेग सूट होत नाही असं समजायचं आणि लगेच वॉश करून टाकायचं आहे. ज्यांना सूट होतं त्यांनी 10 ते 15 मिनटं हा फेस पॅक असा चेहऱ्यावरती राहून द्यायचा आहे आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे.
खूप छान रिझल्ट भेटतो। हे पहा 15 ते 20 मिनिटानंतर मी वॉश करून घेतलेला आहे। खूप छान रिझल्ट भेटतो। तुमचा चेहरा फेअर होण्यास मदत होतो। तुमच्या चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असेल, काळे डाग असतील किंवा ॲक्टिव्ह पिंपल्स असतील, ॲक्ने असतील, ते सर्व समस्या दूर करण्यास मदत करतो। चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही ही रेमेडी आठवड्यातून 2दा ट्राय करायची आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर नंतर भेटूया अशा सोप्या रेमेडींसोबत। धन्यवाद।